नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 16व्या विधानसभासाठी मंगळूरचे आमदार युटी खादर फरीद यांचे नाव प्रस्थापित केले. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभेच्या नूतन सभापती युटी खादर फरीद यांना सर्वानुमते नियुक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व इतर सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे शनिवार दिनांक 27 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. गडिंग्लजला जाणाऱ्या एका वृद्धाला संकेश्वर बस स्थानकात दोघा चोरांनी मारहाण करून त्यांच्याकडील 1.5 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी 9:15च्या दरम्यान घडली. यावेळी मारहाण चालू होताच सदर वृद्धाने घटनास्थळावरून पळ काढत राष्ट्रीय महामार्ग गाठला. तेथून तो गडिंग्लजच्या दिशेने एका वाहनातून रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकारामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने मागील 2 दिवसात बेळगाव शहरासह उपनगरांना झोडपून काढले. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे विद्युत वाहिन्या तसेच खांबांचे मोठे नुकसान झाले. बेळगाव शहरात एकूण 47 विद्युत खांब उन्मळून पडले तर 8 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले. त्यामुळे 29,60,000 रुपयांचा फटका हेस्कॉमला सहन करावा लागला. अन्न व पाण्याच्या शोधात सध्या विजयनगर परिसरात अनेक गाढवं व खेचरं फिरताना दिसत आहेत. परंतु पाणी व अन्न न मिळाल्याने यातील काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही गाढवं व खेचरं नेमकी आणून कोणी सोडली हा प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच या गाढवांना सुरक्षित स्थळी सोडण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. शिक्षक भरतीसाठी सुरू असणाऱ्या कागदपत्र पडताळणीमध्ये बुधवारी मराठी माध्यमाच्या गणित व विज्ञान विषयाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी झाली होती. कन्नड व उर्दू माध्यमासोबतच बुधवारी मराठी माध्यमाच्याही पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. बोरगाव येथील वडगिरी मळा या ठिकाणी सरकारी गायरांमधील बेकायदा मुरुम काढून त्याची विक्री करण्यात येत आहे. वेळोवेळी याबाबत महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही पुन्हा मुरुम काढण्यात येत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बेकायदा मुरुम विक्रीकडे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जात आहे. येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला सामुदायिक उपनयन सोहळा दिनांक 22 मे 2023 रोजी चिदंबर नगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात पार पडला. या प्रसंगी निपाणी ब्राह्मण समाजाचे चिटणीस अभिजित मानवी व नेत्रतज्ञ डॉक्टर माधुरी दीक्षित हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामदुर्ग तालुक्यातील मुळ्ळूर घाटात राज्य परिवहन बस उलटून अपघात झाला. बुधवारी सायंकाळी रामदुर्गहून बेळगावकडे जाणारी बस मुळ्ळूर घाटाजवळ खड्ड्यात पडली. या घटनेत बसमध्ये प्रवास करणारे 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. जिल्ह्यात अथणीचे राजकारण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आले. विधानसभेसाठी लक्ष्मण सवदी व महेश कुमठळ्ळी यांच्यातील लढतीमुळे राज्यात याची चर्चा झाली. त्याच अथणी शहरातील पालिकेच्या सत्तेची चावी काँग्रेसकडे आहे तर विरोधी पक्ष आता नसल्यात जमा आहे. रमेश जारकीहोळी यांनी या मतदारसंघात प्रतिष्ठा लावल्याने सवदी यांनी जोरदार प्रयत्न करत कुमठळ्ळी यांनाच नव्हे तर जारकीहोळी यांना शह दिला आहे. सौदी भाजपमध्ये असताना पालिकेत काही सदस्य विरोधी बाकावर होते. काँग्रेसचे बहुमत असले तरी आता भाजपकडे असलेले सदस्य पूर्ण काँग्रेस गोटात गेल्याची स्थिती आहे.
त्यामुळे या पालिकेत विरोधी पक्षच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. सौंदलगाव परिसरात मे महिना संपत आला तरी अद्याप मोठा वळीव पावसाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे माळरानातील पिके धोक्यात आली आहेत. प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये 2 किंवा 3 मोठे वळीव पाऊस पडत असतात. त्याच पावसामुळे ऊस पिकाला पाण्याचा मोठा आधार मिळत असतो. तसेच विहिरींची व कूप नलिकेच्या पाण्याची पातळी थोडीफार वाढत असते. पण यावर्षी सौंदलगा परिसरामध्ये मोठा वळीव पाऊस न झाल्यामुळे माळरानातील ऊस पिके करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे झाड उन्मळून हॉटेलवर पडले. त्यात हॉटेल मालकाचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हॉटेलमधील सर्व साहित्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे हॉटेल मालक रस्त्यावर आला आहे. या घटनेचा पंचनामा महसूल खात्याने केला आहे. नुकसानग्रस्तास तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे. टेंगिनकेरा गल्ली येथील राजगुरू युवक मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 25 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा आगमन सोहळा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक ते टेंगिनकेरा गल्ली पर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. शुक्रवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 7 वाजता महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता पोवाडा तर 9 वाजता प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी या आगमन सोहळ्यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन राजगुरू युवक मंडळातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्ट्यानिमित्त नैऋत्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केली आहे. यशवंतपूर ते विश्वामित्री गुजरात या दरम्यान एकेरी मार्गावर शनिवार दिनांक 27 मे रोजी रेल्वे धावणार आहे. सकाळी 8:15 वाजता यशवंतपूर येथून निघालेली एक्सप्रेस रात्री 11 वाजता बेळगावला येणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 4:30 वाजता विश्वामित्री येथे पोहोचणार आहे. नागरिकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे. विधानसभा निवडणूक 2023 मध्ये निवडून आलेल्या पंचमसाली समाजाच्या आमदारांचा सत्कार समारंभ बेंगळूर येथे मंगळवार दिनांक 23 मे रोजी पार पडला. कुडल संगम लिंगायत पंचमसाली जगद्गुरू महापीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या सान्निध्यात आयोजित समारंभात अनेक ठराव संमत करण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह लिंगायत पंचमसाली समाजाच्या 5 आमदारांना मंत्रिपद देण्यासाठीची मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार व AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना करण्यात आली. तसेच 16व्या विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद आणि भाजप प्रदेशाध्यक्षपद देखील पंचमसाली समाजाच्या सदस्यांनाच देण्याची मागणी करण्यात आली. जोरदार वाऱ्याबरोबर ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील कारवार, अंकोला, गोकर्ण, शिरसी आदी भागांना झोडपून काढले. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. हे खरे असले तरी या पावसामुळे कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवर, वाहनांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.